नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. देशातील शेतकरी सध्या मान्सून हंगामामध्ये पाऊस कधी सुरू होणार याकडे लक्ष ठेवून आहेत. पण मान्सून हंगामात पाऊस पडण्यासाठी मान्सूनचंच म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन देशामध्ये होणं महत्त्वाचं असतं. आता मान्सूनचं वारं महाराष्ट्रात कधी पोहोचणार याबद्दल तर शेतकऱ्यांना उत्सुकता आहेच, त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना यंदा कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवल्यामुळे काहीशी चिंतासुद्धा सतावती आहे. हवामानशास्त्र विभागानं मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान निकोबार बेटांवरती पोषकाची स्थिती निर्माण झाल्याचं आजच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं मान्सून अंदमान निकोबार या बेटावरती फार तर पुढच्या आठवड्याभरात येऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेला आहे. मग देशात मान्सून कधी प्रवेश करणार आहे, केरळात मान्सून कधी येईल याबद्दलचे काय अंदाज आत्ता बांधले जात आहेत. त्यासोबतच मान्सून हंगामात यंदा किती पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं प्राथमिक अंदाजामध्ये दिलेला आहे. मान्सूनचा पुढचा हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभाग नेमका कधी देईल या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हवामानशास्त्र विभागानं अर्थात IMDनं मान्सूनच्या अंदमान निकोबार बेटावरती आगमनाची तारीख ही आज जाहीर केलेली आहे. आज म्हणजेच 13 मे रोजी जाहीर केलेली आहे. गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की अंदमान निकोबार बेटावरती मान्सून 13 मे रोजी आलेला होता किंवा आगमन मान्सूनचं झालेलं होतं. यंदा मात्र मान्सून अंदमान निकोबार बेटांवरती 16 मेपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे. बंगालचा उपसागर त्यासोबतच अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवरती पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्येच मान्सून हा हजेरी लावेल, म्हणजेच नैऋत्य मोसमी वारे हे तिथपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे पुढचा मान्सूनचा अंदाजसुद्धा हवामानशास्त्र विभाग लवकरच जाहीर करेन. कारण की केरळमध्ये साधारण 1 जूनपर्यंत जी काही दीर्घकालीन सरासरीची तारीख आहे मान्सूनच्या आगमनाची ती 1 जून आहे. तर त्या 1 जूनच्या आधीच मान्सून हा केरळमध्ये येईल अशा पद्धतीची शक्यता सध्या अभ्यासकांकडून वर्तवली जाते. परंतु हवामानशास्त्र विभागानं याबद्दल अद्याप तरी कुठलीही निश्चित अशी माहिती दिलेली नाही. लवकरच हवामानशास्त्र विभागसुद्धा मान्सूनचं केरळमध्ये कधी आगमन होईल याच्याबद्दलची जी तारीख आहे तीही जाहीर करेल आणि त्यासोबतच हवामानशास्त्र विभाग पुढचा जो अंदाज आहे मान्सूनच्या काळातला पावसाचा त्याबद्दलची ही आकडेवारी किंवा त्याबद्दलचे अंदाज हे लवकरच जाहीर करणार आहे. साधारणतः मेच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून हंगामामध्ये कसं पाऊसमान राहील, किती पाऊस कोणत्या भागामध्ये पडू शकतो याबद्दलची जी काही अंदाज आहेत किंवा भाकीत आहेत ती वर्तवली जातात. त्यामुळं हवामानशास्त्र विभागाच्या या अंदाजाकडे सुद्धा शेतकऱ्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे. यंदा हवामानशास्त्र विभागानं एप्रिलमध्ये मान्सूनच्या दरम्यान जो पाऊस पडेल त्याच्याबद्दलचं जे भाकीत वर्तवलेलं होतं ते प्राथमिक भाकीत किंवा अंदाज असा होता की 92% सरासरीचा पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे. म्हणजेच यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचं सावट सक्रिय होऊ शकतं आणि त्यामुळं देशातील मान्सूनवरती त्याचा परिणाम होऊ शकतो अशा पद्धतीचं भाकीतही आणि अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची काहीशी धाकधूक ही वाढलेली आहे. आता दुसरा आणि सुधारित जो हवामानाचा अंदाज आहे मान्सून हंगामासाठी पावसाचा मेच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात नेमकं कसं नियोजन करायचं याचीही एक प्रकारे स्पष्टता या अंदाजातून यायला मदत होणार आहे. मान्सूनच्या दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेतल्या तर आपल्याला असं दिसतं की अंदमान आणि निकोबार या समुद्रामध्ये मान्सून हा 15 मे ते 20 मेच्या दरम्यान येत असतो आणि त्यानंतरच्या दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेतल्या तर असंही दिसतं की साधारण अंदमानची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअरची तिथे 21 मे रोजी मान्सून हा येत असतो आणि त्यानंतर तिथून पुढे मान्सूनचा प्रवास सुरू होतो. गेल्या वर्षी जर का बघितलं तर अंदमान समुद्रात हा मान्सून 13 मे रोजीच आलेला होता. त्यानंतर तितक्याच वेगवान पद्धतीनं मान्सूननं पुढे मुसंडी मारली आणि केरळमध्ये सुद्धा 1 आठवडा आधी साधारण 24 मे रोजी हा मान्सून धडकलेला होता आणि त्यानंतर काहीशी जी काही प्रगती आहे मान्सूनची ती रखडलेली होती. एकूण जर का आपण दीर्घकालीन आगमनाच्या वेळा ह्या लक्षात घेतल्या तर 1 जून रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होत असतो. त्यानंतर पुढच्या 10 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये मान्सून हा पूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो, तिथपर्यंत मजल मारतो. तर या पद्धतीचं जे काही गणित आहे ते हवामानशास्त्र विभागाच्या
दीर्घकालीन आगमनाच्या मान्सूनच्या ज्या काही वेळा आहेत त्यानुसार बांधलं जातं. यंदा मात्र याच पद्धतीनं मान्सूनचं आगमन होईल की नाही, केरळमध्ये मान्सून कधी येईल याबद्दल हवामानशास्त्र विभागानं अद्याप तरी अधिकृत असं अपडेट हे जाहीर केलेलं नाही आहे. त्यामुळे त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. पावसावरती खरीप हंगाम हा आपल्याकडचा अवलंबून असतो. त्या यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनमध्ये कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे. ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसार शेतीचं किंवा शेती कामाचं पिकांचं हे नियोजन करायचं आहे. आपल्याकडच्या पाण्याचं सुद्धा नियोजन करावं लागणार आहे त्यानुसारच. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूणच दक्ष असं राहावं लागणार आहे आणि पुढच्या काळात मान्सूनचा दुसरा किंवा सुधारित जो अंदाज आहे तो हवामानशास्त्र विभाग देणारच आहे. त्यानंतर आपल्याला गोष्ट अधिक स्पष्ट होईल. तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि अंदमान निकोबार या बेटांवरती सुद्धा मान्सून त्याचं आगमन करू शकतो किंवा मान्सूनचं आगमन होऊ शकतं अशा पद्धतीचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं आज जाहीर केलेला आहे. एकूणच काय तर शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या आगमनाची जी काही बातमी आहे ती दिलासादायकच आहे. परंतु तरीही आपल्याला पुढच्या काळामध्ये मान्सूनचं वितरण नेमकं कसं राहतं आहे, देशामध्ये पाऊस किती पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभाग सुधारित अंदाजामध्ये व्यक्त करतोय याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मान्सून यंदा किती तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा तळ कोकणात मजल मारेल, आगमन करेल याबद्दल तुमचा अंदाज नेमका काय आहे? तुम्हाला हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाबद्दल काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.